बघितलंस मिसेस मेघना सचदेव, माझी गावंढळ बायको काय बोलली ते? तू तिला लिटरली टॉर्चर केलंस तरी ती तुझा विचार करते. ह्याला म्हणतात संस्कार. या घराचे संस्कार, कोकणातल्या मातीतले संस्कार. हे असे लाखो करोड रुपये खर्च करून सुद्धा विकत घेता येणार नाहीये. निशी, निशी, मला माफ कर. मी तुझ्या जीवावर उठले, पण आज तू माझ्या मुलाकडे माझ्यासाठी विनोण्या करते. मी तुझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला, तरी आज तू मला वाचवतेस. एखाद्याचं मन एवढं मोठं कसं असू शकतं? खोतांच्या मुलीचं असू शकतं मेघना आंटी, कारण या घरात पैशापेक्षा नात्यांना जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो. मेघनाबाई, जुनी जाणती माणसं नेहमी म्हणतात, आपली मुलं जर चांगली निपजली नाहीत ना, तर त्यांच्यासाठी इस्टेटी करण्याचा काही फायदा होत नाही. आणि मुलं जर चांगली संस्कारी असतील तर त्यांच्यासाठी प्रॉपर्टी करून ठेवायची गरज नाहीये. याचं कारण तर गुणी मुलंच खरी संपत्ती असते. मेघना सचदेव, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुमच्या पोटी नीरज रावांसारखा एक गुणी मुलगा जन्माला आला. त्याचा संसार मोडायला निघाला. आज त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे हे कोणीच सांगू शकत नाही. खरंय दादा तुमचं. असं चुकलं. मी तुम्हा सगळ्यांची गुन्हेगार आहे. होय नीरज, माझी जागा जेलमध्येच आहे. गुन्ह्याला शिक्षा व्हायलाच हवी. आणि ते मी भोगणार. इन्स्पेक्टर साहेब, चला. थांबा. नकळत का होईना, पण दायचीच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. मला शिक्षा झालीच पाहिजे. चारू, तू नाही हो आत्या, आता नका अडू मला. हो, इतके दिवस दायचीच्या मरणाला मी जबाबदार आहे, ही सल माझ्या मनाच्या कोपऱ्यात होतीच. ही शिक्षा मिळाल्याशिवाय कमी होणार नाही. खरंय तुझं, तुला शिक्षा व्हायलाच हवी. चारू, अगं आज तुझ्यामुळे माझ्या आईच्या जागी असलेल्या दायचेला गमावलंय मी. तू जरी म्हणली नसतीस ना, तरी तुला पोलिसांच्या ताब्यात दिलंच असतं. इन्स्पेक्टर साहेब, हिलाही घेऊन जा. नीरजराव, तुम्ही खूप धीराचे आहात.
म्हणून स्वतःच्या मनावर दगड ठेवून तुम्ही हे पाऊल उचललात. पण मला पूर्ण खात्री आहे त्या जेव्हा जेलमधून बाहेर येतील ना, त्यावेळी फक्त तुमच्या सुखाचा विचार करणाऱ्या त्या तुमच्या आई असतील. बाप्पाने विघ्न दूर केले, नाती नाही. मला खात्री आहे त्या परत येतील, त्या फक्त तुमच्या आई म्हणून येतील. मला खात्री आहे. दादा, औस म्हणून मी केलेली चूक सुद्धा म्हाका सुधारूची हा. नाही म्हणजे या गणपती बाप्पा माझी चूक पोटात घेईन या माहित म्हाका. हे बाय माझे लाले, तू काय बोलतेस? भानावर आहेस ना तू? म्हणजे काय बोलते ते कळतंय ना तुला? आतापर्यंत भानावर नव्हतं मी, पण आत्ता येलंय. आज मी गणपती बाप्पाच्या साक्षीने तुका माझी सून मानताय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कोणासारखी दिसते? हं? निशीसारखी की नीरज सारखी? गोड आहे ना, म्हणजेच निशीसारखी. डुगो 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 अरे काय पळतस हा पडशीत ना. आणि काय रे तू धेडू असस ना शिवनाचा तू, मग आज दिवसभर त्याच्या सोबतच रवायचा, कळला? बाबा मग मला कंटाळा आलाय, मला खेळायचं थोडा वेळ. कंटाळा खेळायचं. करून कसा चाला? लग्न झाल्यानंतर खेळ ना. चला चला चला, आपण एक फॅमिली फोटो घेऊयात का? हो चालेल चालेल. Family photo. हा चालेल चालेल. डुग्ग्या, पटकन नवरा नवरीला बोलव. चल श्रीनू ओवीला बोलव पटापट. बस इकडे. वाजा 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 लाजा नको, वाजा वाजा. श्रीनूदा, हो, इकडे ये थोडीशी. थोडासा इकडे. हा बस. दादा वहिनी काय उमा काय गेली? मी बोलवतो. दादा थांबा, मी बघते त्यांना. आलेच. लवकर ये गो. हो हो. उमाताई. संध्या, या घरातून पाऊल टाकून तुझ्याकडे येताना ह्यांका वचन दिले होते, परदेशातून येताना तिथली आठवण पण आणणार नाही. पण तू मात्र तुझा जीव माझ्याकडे सोपवला. सगळ्यांचा विरोध पत्करून मी ओवीक या घरात घेतला. पण त्याच ओवीन सगळ्यांना जीव लावला. तुका वाटत होता ना ओवीन इथली संस्कृती, इथली परंपरा शिकू हवी. फक्त हा सगळा शिकला नाही हा. सगळ्याचा भाग होता. साता समुद्रा पलीकडे असलेला आपला ओवी त्या खोतांच्या घरात खोतांच्या लेकीची सून म्हणून येणारा
आज ओवीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि आनंदाचा दिवस हा. पण आज हे सुख बघू तू नाहीस संध्या. याचीच खंत. उमाताई, उमाताई, ह्या आनंदाच्या दिवशी ती खंत का? संध्या, उमाताई, तू आठवण काढलेलीस ना माझी? हे बघ, मी आले. संध्या, तुझी आठवण काढली नाही असं एक दिवस गेलो नाही माझं. मग काय एकटीला टाकून गेलास? मी कुठे गेले? मी तर इथेच आहे तुझ्या सोबत. आणि कायम तुझ्या सोबतच असेल. आणि मला सोडून कधी जायचं पण नाही. याद राखू दे. सोड, कान सोड, नाही जाणार, कुठे नाही जाणार. तुका माहितीये आज ओवीचा लग्न हा. तुका सकाळपासून वाटत होता लेकीक तुझा आशीर्वाद हवो. तुझ्या डोळ्यान तुझ्या आनंदाचं क्षण बघू खावस. आई अगं, मी इथेच आहे आणि ओवीपासून मी कधी दूर गेलेच नाही. खरं सांगू ताई, तू तिची आई झालीस. जशी माझी आई होतीस ना तशीच. मला जितकं प्रेम दिलंस ना तितकंच माझ्या ओवीला सुद्धा प्रेम दिलंस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त तूच नाही, तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाने तिला आपलंसं मानलं. जेव्हा मला माझ्या आजारपणाबद्दल कळलं ना तेव्हा ताई सगळ्यात पहिला विचार माझ्या डोक्यात ना ओवीचा आला होता. म्हणजे माझ्या नंतर माझी पोर एकटी पडेल ग. माझ्या नंतर तिला आईची माया कोण देईल? असे अनेक प्रश्न ना सतत डोक्यात भंडावत होते. आणि तेव्हा ना मला तुझी खूप आठवण येत होती. सतत मला तुझी आठवण येत होती. माताई, तू 7 समुद्रा पलीकडे सुद्धा माझी हाक ऐकतेस. आणि तू धावत आणि मला शोधत, आठवते ना, मला शोधत आली होती. माझ्या त्या ओवीला तुझ्या पोटाशी धरलंस, तिची आई झाली. मला तर वाटतं की माझ्यापेक्षा तर तूच जास्त तिला माया लावली. आणि आज पाठवणी करते तिची. खरंच उभा माझी ओवी ना खूप नशीबवान आहे. म्हणजे लग्न करून सुद्धा इथेच त्याच घरात राहणार आहे. तुझ्या बरोबर, तुझ्याच घरात, तुझ्या सावली. संध्या, माझी खूप इच्छा होती तुझं लग्न व्हावं अशी, पण ती भागवूक जमली नाही. मका
पण मी तुका शब्द देत आहे ओवीची मी सगळी हाऊस माऊस करेन. आत्ताच नाही, लग्नानंतर सुद्धा. काय ग ताई, हे काही सांगायला हवं का? जशी तू माझ्या मागे उभी होतीस ना, तशीच तू ओवीच्या पाठीमागे सुद्धा खंबीरपणे उभी राहशील, तिची आई म्हणून. मी ओवी कधीच अंतर देणार नाही. का माहित नाही त्याने आमच्यासाठी जा काही केला ना, तर खूप मोलाचा, खूप विस्कटलेल्या कुटुंबाक एकत्र केलं तिने. प्रेमाने मना जिंकली सगळ्यांची. खूप गुणाची पोरा. नाही ग उमाताई, ही सगळी ना तुझ्या आणि दादांच्या संस्कारांची पुण्याई आहे, बाकी काही नाही. संध्या, मी तुका वचन देत आहे, इथून पुढे जा काही करेन ना, तर सारं काही तिच्यासाठी. निशीला पण बाळ झालंय ना ग? हो, घरात लक्ष्मीला. हे नाव काय ठेवलंय? संध्या. संध्या, तुझी खूप इच्छा होती ना नांदिवलीत परत यायची. आपल्या नातीच्या रूपान तू पुन्हा इथे आपल्या घरात नांदिवलीत परत आलीस. ताई, तू आयुष्यभर फक्त माझ्यासाठी जगलीस आणि अजूनही तू माझाच विचार करतेस. आधी मी, मग माझी लेक, आणि आता माझं नाव घेऊन त्या घरात आलेली निशीची लेक. ताई, खूप करतेस का तू? उमाचं सारं आयुष्य संध्यासाठीचा. उमाताई, कोणाशी बोलताय? मंजू, अगं उमाताई, हो कोणाशी बोलताय? या उमात, सगळे वाट बघतायत. हो उमाताई, अहो चला ना, सगळे थांबले तुमच्यासाठी. खय गेली उमा? हा, किती वेळ लावतोय? नाहीतर काय. आले आले उमाताई, आल्या आले, आले, आले. ये दादा, ये उमा, ये. ऐसर उभी राहा. मी इकडे बस. दादा या ना. या जा, दादा, जा ना दादा तिकडे. आहे, मग मी थैसर जातोय. हा, ये तू इकडे. हो, तुम्ही इकडे या. अरे हे डुग्गू समोर बघ, समोर बघ.
तुझी होऊन देते तुला मी छाया, काळजी तुझी वाहून हृदयात ओल माया, माझ्या मनाचा तू वारसा, चेहरा तरी दिसेना कसा, होता धागा असा माझा तुझा दुवा, हेच लागे तुला कळ माझ्या जीवा, वाट तुझी मी पाहू किती, ओंजळ तुझ्या विना आहे रीती, मन हे वळणावरती आसी दिवसा राती, बंधन माया नाती